हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी चाललो आहे. कुठं चाललो आहे? बोर काढायला. बोरची मोटर झालेली होती ना, काल गहू काढला. मग गहू काढल्यावर जागा रिकामी झाली ना, तर मग आता बोर काढायचं आहे वरती. सकाळी सकाळीच काम निघालं. हे बोर काढायचे. आजी बाबा ती आली सगळी. अरे रे, कालच गहू काढला. मोटरीमुळे घाई काढून घेतला आहे गहू. मोटर काढायला अडचण होत होती ना. नदी धरायला 3 माणसं, मोटर काढायला 3 माणसं लागतात. प्लास्टिकचा पाईप गोळा करता येत नाही, तो असा लांब सरळच पसरून द्यावा लागतो. लोखंडी पाईप असतात ते मशनरीद्वारे काढले जातात. इथपर्यंत मकामध्ये आलेली आहे नदी. लांब सरळ पसरून दिली आहे. गोळा करायला गेलं ती मोडल्या जाते ना. मोटर काढली बाहेर. बोर चांगलं झाकून दिलंय, त्याच्यामध्ये काही जाऊ नये म्हणून वरून गुणीनं सर्व पॅक करून दिलं. मोटर तर काढली वरती. भरपूर लांब नदी आहे ना, त्यामुळे ओढायला त्रास जातो. कार गेली तिथपर्यंत. त्या मका पोतर गव्हाची किती नुकसान झाली. कडाने सर्व गहू राहून गेला. इथून तिथून कडाने गहू राहून गेला. इकडं पण कडाला गहू सुटले. हे सर्व ओंबे खाली पडले. आपण एक ओंबी इकडे तिकडे जाऊन देत नाही. बारा देताना बाजूला खरून घेतो आणि असे किती नुकसान होतात. खूप सारे ओंबे खाली गाळले आहेत. तर नुकसानच नुकसान. पण शेतकरीच नुकसान सहन करू शकतो, बाकीचं कोणीच नुकसान सहन करू शकत नाही. तो चिंच खातं काय? चिंचा खाऊ राहिलं ते वस्तूवरती. एवढ्या चिंचा गोळा केला आहे, माकडाने पाडून दिल्या होत्या. चला, आपलं काम झालं. बी बसलाय मस्त. चाल, उतरला ना होईल फजिती. मस्त झाडावर बसले. एक इकडं चिचाच्या झाडावर चिचा पडत आहे. साफ करून ठेवले. पोळ्या करायच्या आहे. आई गेली गावात बाया पाहायला. उद्या कांदे काढायची ना, कांद्यासाठी बाया पाहिजे. त्यामुळे पोळ्या करून घेऊ. ओंबे भाजायचं काम चालू आहे. ते वरतीकडे वारा बी खूप चालू आहे त्याच्यामध्ये. नाहीतरी आता ते निबरच झाले आहे, चांगलेच निबर भाजायला टाईम नाही भेटला एवढा दिवस. असून नाही आणले भाज, टाईमच नाही. कोणी दुसरे खाऊ ना खाऊ, तुमची झाली वाटतं सुरुवात नाही म्हणून. मोनूची झाली सुरुवात व खायची. कवळे कवळे दे ग. ओला पण भाजलाय. डोंगराच्या कडाला जो हरभरा ठेवलेला होता ना, त्याचा ओला निघाला. त्याचा ओला काढला. चला वेचून घेऊ पटापटा. रानमेवा कोणाकोणाला आवडतो हे नक्की कमेंटमध्ये सांगा. सुपीकडे कर.